नमस्कार मंडळी, कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण तुरीच्या डाळीची आमटी करून खाणार आहोत। तर आपण इथे डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊयात। कढई तापवून घेऊन यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये आपल्याला सोललेला लसूण घालायचा आहे। लसूण चांगला तडतडल्यावर यामध्ये कांदा आणि टोमॅटो आपल्याला घालायचा आहे। आता हे आपल्याला एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे। अगदी कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो फोडणीमध्ये चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। या मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, थोडासा सांबर मसाला, हळद आणि धने पावडर टाकणार आहे। तर मी सांबर मसाला का टाकते, कारण सांबर मसाल्याने या आमटीला एक वेगळी चव येते। तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। तर मी नेहमी अशी आमटी केली की थोडासा सांबर मसाला घालते, जेणेकरून या आमटीला एक वेगळी चव येते। आता यामध्ये मी शिजवून घेतलेली डाळ टाकलेली आहे। आता थोडीशी आपण ढवळून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। आता पुन्हा एकदा आपण हे सगळं ढवळून घेऊयात आणि आमटी साधारण 10 मिनिट गॅसवर चांगली उकळी येऊन देऊयात। आमटीला उकळी आल्यावर साधारण 5-6 मिनिट आपल्याला आमटी चांगली उकळून घ्यायची आहे व गॅस बंद करायचा आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।